नमस्कार मित्रांनो, मी युवराज पचकर. माझ्या नाणी नोटा संग्रहामध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या 1 रुपयाची नोट पाहिली होती. आज आपण परदेशी चलन पाहणार आहोत. ज्या देशाचं चलन पाहणार आहोत त्या देशावर ब्रिटनचं राज्य होतं, पण आज ती एक महासत्ता आहे, मजबूत अर्थव्यवस्था आहे, नैसर्गिक साधन संपत्तीने तो समृद्ध असा देश आहे. मित्रांनो, तो देश आहे अमेरिका आणि चलन आहे अमेरिकन डॉलर. पाहूया अमेरिकन डॉलर ही नोट. मित्रांनो, पाहूया नोटीची पुढील बाजू. वरच्या भागात फेडरल रिझर्व्ह नोट, त्याखाली द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. काळ्या वर्तुळाकार भागामध्ये मध्यभागी ए, जे रिझर्व्ह बँकेच्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करते, ते डाव्या बाजूला आपल्याला दिसतंय. त्याखाली वर्तुळाकार भागामध्ये फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ बोस्टन मॅसेच्युसेट्स असे लिहिले आहे. त्याखाली सिरीज लिहिली आहे आणि त्याखाली ट्रेझरर ऑफ युनायटेड स्टेट यांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी रोजा गुमाटोटाओ रिवोस यांची आहे. नोटेच्या मध्यभागी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा फोटो आहे. नोटेच्या उजव्या बाजूला सिरीज, त्याखाली अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC या शहराचं नाव आहे. हिरव्या वर्तुळाकार भागामध्ये द डिपार्टमेंट ऑफ ट्रेझरी आणि 1789 हे वर्ष आहे. ट्रेझरी विभागाची स्थापना ज्या वर्षी झाली ते हे वर्ष. पांढऱ्या ढालीमध्ये तराजू, जे न्यायाचे प्रतीक आहे, त्याखाली चावी दाखवलेली आहे, ते विजयाचे प्रतीक आहे. 13 टिंब या 13 वसाहतींचं प्रतीक दर्शवतात आणि एकूण 50 टिंब आहेत, जे अमेरिकेची सध्याची 50 राज्य आहेत ही संख्या दर्शवते. त्याखाली सेक्रेटरी ऑफ द ट्रेझरी यांची स्वाक्षरी आहे. ती स्वाक्षरी जेकब जे ल्यू यांची आहे आणि ही नोट 2013 साली चलनात आलेली आहे. मित्रांनो, आपण $1ची पहिली बाजू पाहिली आहे. या $1ची दुसरी बाजू पाहण्यासाठी माझा पुढील व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.